राजकारण मंडळी सध्या अभूतपूर्व स्तरावरती तापले। शिंदे सेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांची मालिका सुरू ठेवत एकापेक्षा एक मोठे आणि थेट पुराव्यांच्यावरती आधारित गौप्यस्फोट केलेत। 400 पट संपत्ती वाढल्याचा आणि बिल्डरची पांढरी इनोव्हा वापरल्याचा नैतिक प्रश्नच नव्हे, तर आता धंगेकरांनी मोहोळ यांच्या निवडणुकीतील ॲफिडेव्हिटची कॉपी जोडत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचा एक खळबळजनक दावा केलाय। मोहोळ यांच्या सुसंस्कृत प्रतिमेला तडा देणारा हा बॉम्ब असून धंगेकर इथेच थांबले नाहीत। त्यांनी मोहोळ यांच्यावरती जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्याचं नेतृत्व केल्याचा आणि त्यांना दरोडेखोर असं संबोधत जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणे घेऊन लवकरच भेटूयात असा अंतिम निर्णायक इशारा दिलाय। मोहोळ यांनी हे आरोप वैफल्यग्रस्त टीका म्हणून जरी फेटाळले असले तरी धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगच्या व्यवहाराला स्थगिती दिल्याने कायदेशीररित्या ते आता अडचणीत सापडलेत। तर धंगेकरांच्या एकास एक आरोपांच्यामुळे पुण्याच्या राजकारणात भूकंप झालाय। पुण्याच्या राजकारणातील याच भूकंपाबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, मी सरिता आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। सध्या मुरलीधर मोहोळ आणि धंगेकरांचं प्रकरण चांगलेच पेटले। धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या सुसंस्कृत आणि सरळ मार्गी प्रतिमेवरती थेट हल्ला चढवलाय। पण ते सरळ मार्गी होते का? अतिशय सुसंस्कृत आणि सरळ मार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटं बोलतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो असं म्हणत धंगेकरांनी मोहोळ यांच्या प्रामाणिकतेवरतीच प्रश्नचिन्ह उभं केलंय। मोहोळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्यावर एकही गुन्हा नाही असं विधान केलं होतं। हे विधान खोटं असल्याचं सिद्ध करण्यासाठी धंगेकरांनी त्यांच्या एक्स मध्ये पोस्ट करत मोहोळ यांच्या निवडणुकीतील ॲफिडेव्हिट मधील पानांची कॉपी जोडली आणि त्यामध्ये थेट धंगेकर यांनी जोडलेल्या ॲफिडेव्हिटच्या आधारावरती मोहोळ यांच्यावरती केवळ राजकीय आंदोलनातील नव्हे तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा दावा केलाय। अगदी ॲट्रॉसिटी सारख्या गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावरती दाखल आहे असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय। राजकीय कार्यकर्ता म्हटला की गुन्हे असतात, परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावरती 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्या वेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण पुणेकरांची फसवणूक करत आहे, हे एका केंद्रीय मंत्र्याला अशोभनीय आहे अशी टीका त्यांनी थेट केली। या थेट पुराव्यांच्यामुळे मोहोळ यांच्या अडचणी मात्र मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे। धंगेकर यांनी मोहोळ महापौर असताना खासगी बिल्डरची कार वापरल्याचा मुद्दा आणि बिल्डर कनेक्शन पुन्हा एकदा मांडलाय। मोहोळ यांनी महापौर असताना MH12SW0909 या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रेटा कार वापरली। ही कार महानगरपालिकेची नसून कोथरूडच्या बडेकर बिल्डरची होती। हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर असा गंभीर आरोप धंगेकरांनी केलाय। एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणे हे महापौर पदाच्या नीतिमत्तेला धरून आहे का असा थेट प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केलाय। 9.5 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का असा उपरोधित सवाल त्यांनी केलाय। या बिल्डरची गाडी वापरून महापौर पदाचा गैरवापर करत बिल्डरला विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प मंजूर करून का देण्यात आले यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केलाय। यातून महापौर पद आणि बिल्डर लॉबी यांचं साटे लोटे असल्याचा धंगेकरांचा दावा आहे। त्याचबरोबर मोहोळ यांनी आपल्यावरती झालेल्या आरोपांच्या वरती पलटवार केलाय। त्यांनी धंगेकरांना वैफल्यग्रस्त ठरवून त्यांच्या आरोपांना गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिलाय। इनोव्हा वापरावरील आरोपाला उत्तर देताना मोहोळ म्हणाले की मी त्या रिअल इस्टेट फर्मचा भागीदार होतो आणि भागीदार म्हणून ते वाहन वापरले। ही माहिती निवडणूक ॲफिडेव्हिट मध्ये जाहीर होती आणि यात काहीही बेकायदेशीर नव्हते असं त्यांनी स्पष्ट सुद्धा केलंय। तसेच शेट्टींच्या आरोपानंतर बिळात बसलेला उंदीर बाहेर आला असं म्हणत त्यांनी धंगेकरांच्या वरती टीका केली। धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर दरोडेखोर असा कठोर शब्दप्रयोग सुद्धा केलाय। या लोकांनी जैन मंदिर गहाण ठेवलं, जमीन आणि देव खाल्ला असा थेट आरोप त्यांनी केलाय। धंगेकरांनी मोहोळ यांची संपत्ती तब्बल 400 पटीने वाढल्याचा खळबळजनक दावा सुद्धा केलाय। या सर्व राजकीय गोंधळादरम्यान जैन बोर्डिंग प्रकरणाला कायदेशीर कलाटणी मिळालेली आहे। मुंबईतील आयुक्तांनी जैन बोर्डिंग जमीन विक्रीच्या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती दिली, मात्र या निर्णयामुळे विक्री व्यवहाराला मोठा कायदेशीर ब्रेक लागलाय।
तसेच धंगेकर यांनी या जमिनीच्या विक्रीच्या व्यवहाराला मात्र धर्मादाय आयुक्तच सामील असल्याचा धक्कादायक आरोप सुद्धा केलाय। स्थगितीनंतर धर्मादाय आयुक्तालयाच्या निरीक्षकांनी जागेची पाहणी केली तेव्हा विश्वस्तांना जैन समाजाच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला। भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या वरती शिंदे सेनेच्या नेत्याकडून थेट आरोप होत असल्याचे सत्ताधारी महायुतीतील तणाव शिगेला पोहोचलाय। भाजपने धंगेकरांच्या वरती कारवाईची मागणी केली। यावरती शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे धंगेकरांचं समर्थन केलंय। ठाणे आणि नवी मुंबईमध्ये भाजप नेत्यांच्याकडून शिंदे सेनेवरती होणाऱ्या आरोपांचा उल्लेख करत कारवाईचा नियम सर्वांना सारखा असावा असं सुद्धा ते म्हणाले। दरम्यान धंगेकरांनी भाजप नेत्यांच्याकडून आपल्याला शिवसेनेमधून काढून टाकल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप सुद्धा केलाय। धंगेकर यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी अत्यंत गंभीर आणि निर्णायक इशारा सुद्धा दिलाय। बाकी थेट जामीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणे घेऊन आपण लवकरच भेटूयात असं त्यांनी जाहीर केले। यातून धंगेकरांच्याकडे मोहोळ यांच्या विरोधात अजूनही निर्णायक पुरावे असल्याचं स्पष्ट होतंय। आता या जमीन चोरट्यांच्या 2 नवीन प्रकरणांमध्ये नेमकं काय होतंय, गौप्यस्फोट होणार आणि भाजपाचे तसेच केंद्रीय नेतृत्व या वादावरती काय प्रतिक्रिया घेतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांच्या या स्फोटक मालिकेमुळे पुणे शहरातील वातावरण अक्षरशः पेटून उठले। 400 पट संपत्ती वाढ असो, बिल्डरची इनोवा कार असो किंवा आता अॅट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल असल्याचा आरोप असो, ॲफिडेव्हिटचा ठोस पुरावा असो, सुसंस्कृत प्रतिमा हादरली आहे, जैन बोर्डिंगची जमीन घोटाळ्याच्या दरोडेखोर असा उल्लेख, या सगळ्या गोष्टींच्यामुळे पुण्याचं वातावरण आहे जे पूर्णपणे बदललंय। मुरलीधर मोहोळ म्हणजे भारतीय जनता पार्टीतील एक असा नेता होता ज्या नेत्याबद्दल फक्त पुण्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकडून त्यांच्यावरती अफाट प्रेम ओतलं जात होतं। प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणाऱ्या काही नेत्यांच्या पैकी मुरलीधर मोहोळ हे एक महत्त्वाचं नाव होतं। तर दुसरे रवींद्र धंगेकर हे माजी आमदार होते। ते पहिल्यांदा दुसऱ्या पक्षात होते, त्यानंतर ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये यायच्या पूर्वी त्यांच्या भूमिका नेहमी सरकारच्या विरोधात असायच्या आणि अगदी आक्रमकपणे बोलणारा जनतेचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जायचं। मात्र त्यांची भूमिका अचानक बदलली। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे पक्ष हे दोन्ही एकत्र आहेत आणि महायुतीचाच एक भाग आहेत। मात्र आता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावरती शिवसेना शिंदे गटाचा एक नेता जाहीरपणे बोलतो, उघडपणे बोलतो, त्यांच्यावरती आरोप करतो, पुरावे देतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे काही नेते मुरलीधर मोहोळ यांना सपोर्ट करतात, तर शिंदे सेनेचे उदय सामंत अप्रत्यक्षपणे धंगेकर यांना सपोर्ट करतात। यामुळे आता हे 2 पक्ष एकत्र निवडणूक येती महानगरपालिकेची लढवतायत की दोन्ही पक्ष वेगळे होणार, भविष्यात यांची युती कायमस्वरूपी राहील की ही जी युती आहे ही काही काळापुरतीच मर्यादित राहील आणि यांच्यातले हे जे अंतर्गत वाद आहेत हे वाद अशा प्रकारे इतके शिगेला पोहोचतील की हे दोन्ही पक्ष वेगळे होतील। या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे। आता याच्या पुढे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं माजी आमदार धंगेकर याच्या पुढचा मुरलीधर अण्णांच्यावरती कोणता आरोप करतात आणि मुरलीधर अण्णा मोहोळ हे त्यांना प्रत्युत्तर कशा प्रकारे देतात आणि त्यांच्यावरचे आरोप सगळे सिद्ध होतात का? कारण जैन बोर्डिंगचा हा जो प्रकार आहे हा फार मोठा आहे आणि याचा निकाल लागेपर्यंत आणि याच्या निकालावर मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, जैन बोर्डिंगचे स्वामी हे सगळे त्यावरती प्रतिक्रिया देईपर्यंत जनतेमध्ये हा प्रश्न नेहमीच उपस्थित राहील की मुरलीधर मोहोळ यासारखा एक मोठा आणि सात्विक मानला जाणारा नेता सुद्धा अशा प्रकारची कामे करू शकतो का?